शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची महाराष्ट्र सदनामध्ये बैठक होतीये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत। या बैठकीनंतर सर्व खासदार आणि मुख्यमंत्री बसमधून संसद भवनमध्ये जाणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची महाराष्ट्र सदनामध्ये बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ही बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये ही बैठक बरीच महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीनंतर सर्व खासदार आणि मुख्यमंत्री बसमधून संसद भवनामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। तर बैठकीनंतर सर्व खासदार आणि मुख्यमंत्री बसमधून संसद भवनात जाणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत। आज बरेच महत्त्वाचे दौरे सुद्धा आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला जाणार आहेत अमित शहांच्या भेटीसाठी। त्यापूर्वी शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनामध्ये होतीये। या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील या बैठकीमध्ये आणि किती वाजता ही बैठक होतीये साधारण? साधारण पाहिलं तर अद्यापर्यंत याची माहिती मिळालेली नाही, तर मात्र 12 ते 1 दरम्यान ही बैठक अपेक्षित आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदे यांच्या घरी आहेत मुक्कामाला आणि या ठिकाणाहून ते निघणार आहेत। दिल्लीतील महाराष्ट्र सदन हे या ठिकाणी अधिकृत मुख्यमंत्र्यांचं एक निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी जे नवनियुक्त खासदार आहेत ते सर्वांची बैठक घेतली जाणार आहे। काय नक्की रणनीती असणार आहे पुढच्या या संदर्भात पूर्ण चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत। त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व जे निवडून आलेले खासदार आहेत ते एकाच बसमधून, म्हणजे कोणताही लवाजमा घेता, मोठा तामझाम न करता, सर्वसामान्य माणसांसारखं एक प्रतिबिंबित करण्यासाठी मुख्यमंत्री त्याचबरोबर खासदार जे आहेत ते एका बसमधून जाणार असल्याचं समजतंय आणि हे एक नवीन संदेश घेऊन खासदार जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने मूळ शिवसेनेतून जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यानंतर त्यांना मूळ शिवसेना मिळाली आणि या सगळ्यानंतर मोठा विजय जो आहे एकनाथ शिंदे यांचा झाला। 7 खासदार बरोबर, आणि त्यामुळे त्याच संदर्भात शिवसेनेच्या नवनियुक्त खासदारांची महाराष्ट्र सदनामध्ये बैठक पार पडतीये। या बैठकीची ताजी माहिती शिवाजी जाणून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।